आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। घ्या। लालीजी एक विचारायचं होतं। हा विचारा की। तुम्ही खरंच तुमच्या तात्यांना पैसे दिलेत का? तुम्ही पण तुमच्या घरच्यांसारखंच वागायला लागलात की। मला वाटलं होतं तुम्ही तरी माझ्यावर संशय नाही घेणार, माझ्यावर विश्वास ठेवाल, पण तुम्ही पण त्यातलंच निघाला। हो, खरंच जर माझ्याकडे एवढे पैसे असते तर माझा बाप रिकाम्या हातानं डोळ्यात पाणी घेऊन या उमरातनं बाहेर गेला ना, तेव्हा त्याला मी जाऊच दिलं नसतं। कुठून येतील एवढे पैसे माझ्याकडं याचा जरा तरी विचार करायला पाहिजे होता तुम्ही। त्या दिवशी बोलले ना ते व्याजानं घेतले पैसे त्यांनी आणि केलं आईचं ऑपरेशन। मग त्या दिवशी तू माझ्यासमोर कबूल केलंस की तू तुझ्या बापाला पैसे दिलेस म्हणून, मग एवढं पैसे कुठून आणलंस? बघितलं ना कशी खोटारडी येती। अहो या बोटावरची थुकी त्या बोटावर करती, तर हे खोटा आणि त्याच्या धापटती बाया खोटी, दोघे एकाच माळ्याचं मणी आहेत। मी स्वतः ह्या लालीनी बापाला पैसे द्यायचं सांगताना मी स्वतः कानाने ऐकलंय। काय ऐकलं तुम्ही? तुम्हाला ना आता ऐकू पण कमी यायला लागलंय। वय होतंय तुमचं, एक ऐकायचं आणि दुसरं सांगायचं। तुमच्यामुळं घरातली सगळी माझ्यावर संशय घ्यायला लागलेत। आप्पा, मी बोलले त्या दिवशी की मी दिले पैसे, पण मी ते रागाच्या भरात बोलले, खोटं बोलले, कारण प्रत्येकाला फक्त पैसे कुठून आणलेत हेच पडलं होतं। तुम्ही विचारलं, फुला आत्यांनी विचारलं, रंजना आत्यांनी विचारलं, जो तो फक्त पैसे कुठून आले एवढंच विचारत होता। पण माझी आई कशी आहे, बरी आहे का, तिला आपण बघायला जाऊया का, एक कुणीच नाही विचारलं मला। ज्याला त्याला फक्त पैसे कुठून आले एवढं जाणून घ्यायचंय, पण मला काय वाटतं हे कुणालाच जाणून नाही घ्यायचं। मी पैसे नाही दिले याच्या पलीकडं मला काही सांगायचं नाहीये, आणि मला माझी बाजू पण नाही मांडायची। आणि तुम्ही आज तुमच्या घरच्यांचं ऐकून माझ्यावर संशय घेतलात। तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती मला। गोपन जा समजव तिला। लालीजी, हो लालीजी, किती बोलवलंय गोपाळला लालीनं, बघितलं ना? हा? एवढी तेवढी नाटकं केली काय, गेला तिच्या मागत लालीजी लालीजी। ए तुला कुणी मध्ये तोंड घालायला सांगितलंय का? जायचंय परत पोलीस स्टेशनला। त्या म्हातारीपासून जरा जपून राहावं लागल। ती फाटक्या तोंडाची आहे, तिच्यामुळं खरं काय ते सगळ्यांना कळल। लालीजी नका बोलू माझ्याशी तुम्ही काय। तुम्ही पण माझ्यावर संशय घ्यायला असं वाटलं नव्हतं। अहो लालीजी, संशय नाही घेतला, मी फक्त विचारलं तुम्हाला। राहू द्या, विचारलं म्हणजे संशयच घेतला। मी आजपर्यंत कधी काय तुमच्यापासून लपवलंय का? नाही ना, मग आज तरी काय लपवीन काही? खरंच काय लपवलं नाही ना? म्हणजे मस्करी केली हो। मला वाटलं तुम्ही मदत केल्याचं सांगितलं घरी तर घरच्यांना राग येईल म्हणून तुम्ही सांगितलं नाही।
पण जर का तुम्ही सांगितलं असतं तर बरं झालं असतं, किंवा मदत केली असती तरी बरं झालं असतं. मला कौतुकच वाटलं असतं तुमचं. तुम्ही मला मदत मागितली, मी करू नाही शकलो, याचं लय वाईट वाटतंय हो मला. लय म्हणजे लय वाईट वाटतंय मला. लालीजी, मी तुम्हाला असं दुःखात नाही बघू शकत. राहू द्या. बघितलं ना, मी सगळ्या घरच्यांपुढं तुम्ही मला पैशांबद्दल विचारलं. अहो, पण मी का विचारलं हे लक्षात नाही येत तुमच्या? काळजी पोटी विचारलं. घरातल्या माणसावर तुमच्यावर संशय होता. जर का तुम्ही काय सांगितलं असतं त्यांच्या मनातला संशय निघून गेला असता ना. बरं काय, तुम्ही मला तरी खरं सांगा ना, काय आज घरातल्या माणसांनी तुमच्यावर संशय घेतलाय, उद्या गावातली माणसं संशय घेतील. मग खरं काय तुम्ही मला सांगा. मी नवरा म्हणून ठामपणे तुमच्या पाठीमागे उभा राहील. अहो, मी नाही दिले पैसे. अहो, चिडताय कशाला लालीजी? मला तुमची काळजी वाटते, काळजी पोटीच बोलतोय मी हे सगळं. लालीजी, माझं तुमच्यावर लय प्रेम आहे. तुम्ही रडू नका, डोळा पुसा आधी. मग तुम्ही परत कधीच माझ्यावर संशय नाही घेणार? कधीच नाही घेणार. झालं बरं, निघू मी दुकानावर. उशीर होतोय, लय काम आहे. जावा, पण लवकर परत घरी या. तुम्ही मला वेगळं सांगायची गरज नाही. मला काही कळत नाही रे. कधी एकदा दुकान बंद करतोय हा तुमच्याकडे येतोय, याचीच ओढ लागलेली असते मला. जावा, उशीर होतोय ना तुम्हाला. तुमची ओढ आली आहे माझ्या लक्षात. आर्या, 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 अगं लक्ष कुठे आहे तुझं? तू कधी आलास? हे काय आत्ताच आलोय. कसला विचार करतेस तू? ते असंच. तू सांग ना, अचानक कस काय आला तू? अगं आर्या, तूच मला सांगितलं होतं ना सामान आणायला बँकेतून पैसे काढायला. हे काय, हे पैसे आणले 3 लाख रुपये काढून बँकेतून. अरे मी विसरले नव्हते, फक्त डोक्यातून गेलं माझ्या. बरं झालं तू पैसे आणलेस, सामान आणायला लागेल आपल्याला. अरे अगं काय चाललंय तुझं? लक्ष कुठे आहे तुझं आजकाल? कुठे कामातच तर लक्ष आहे साकेत. काहीतरीच काय, केवढी गडबड आहे सध्या साकेत कामाची. स्ट्रेस मध्ये असेल मी, म्हणून तुला उगाच वाटत असेल. कामाची गडबड? मग मगाशी स्माइल का करत होतीस? दादाची बदली झाली का मुंबईला? काही काय मग नवीन ऑर्डर मिळाली आहे? नाही रे साकेत. मग त्या गोपाळचा विचार करतेस?